तुमचं आणि एखाद्या माणसाचं खूप चांगलं जमतंय, खूप चांगलं जमतंय, पण तो तुमच्या नवऱ्याचा दुश्मन आहे ना, त्याला तुम्ही अजिबात बोलायचं नाही. तो सुद्धा तुमचा दुश्मनच आहे. जी लोक आपल्या नवऱ्याचा अपमान करतात आणि आपल्याशी चांगलं वागतात ना, ती बाप जरी असला तरी त्याच्याशी बोलायचं नाही. शिवमहापुराणात वर्णन आहे त्याचं. बाप असू दे आपला, पण सतीनं पापाचा त्याग केला. माझ्या नवऱ्याचा जर अपमान होत असेल ना, माझ्या पतीचा अपमान होत असेल ना, मग तो माणूस आपल्यासाठी चांगलं वागून का आपल्याला काय करायचं, त्याचा उपयोग आहे? हा, जो आपल्या नवऱ्यासाठी चांगला, आपण सगळ्यासाठी चांगलं. आणि एक बघा, तुम्हाला माहित नसतं महिला मंडळाला, काही एखाद्या वेळेला तुमचा नवरा जर म्हणत असेल ना काय की त्या बाईला बोलू नको, त्या माणसाला बोलू नको, तर तुम्ही त्याला विरोध करू नका. नवरा सांगतोय ना बोलू नको, आजपासून बोलणं बंद. तुम्ही म्हणतात नाही चांगला माणूस आहे, तुमच्याशी चांगलं बोलतोय म्हणून तो तुम्हाला चांगला वाटतो, आम्ही त्याच्या संगतीत राहिलेला असतो, तो कसा आहे आम्हाला माहित आहे.